नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, या व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी आपल्या सर्वांची माफी मागतो, कारण हाच एपिसोड जो आधी टाकलेला होता तो मला डिलीट करावा लागला. याचं कारण त्यातला आवाज रेकॉर्ड झालेला नव्हता. मी तुम्हाला सुरुवातीपासून सांगतो आहे की या तंत्रज्ञानामध्ये मी नवा आहे आणि अतिशय पांगळा आहे. मी जेव्हा स्वतः रेकॉर्डिंग करतो तेव्हा त्याच्यात काही गफलती राहतात. दुर्दैवाने तसं याही वेळी झालेलं आहे. त्यामुळे हा अख्खा व्हिडिओ मला नव्याने करावा लागतो आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही एक राहत इंदोरी यांना बघितलं. डॉक्टर राहत इंदोरी हे प्रसिद्ध असे व्यंगकाव्य करणारे होते, उर्दू शायर होते, उत्तम शायर होते, साहित्यिक होते आणि अनेक मैफली त्यांनी गाजवलेल्या आहेत. मी ज्या दिवशी बोलतो आहे त्या दिवशी त्यांचं निधन झालं. एक प्रकारे ही त्यांना श्रद्धांजली आपण समजू. सुरुवातीला त्यांचं जे चित्र आणि काही काव्याच्या ओळी मी टाकल्या ते किती अर्थपूर्ण आहेत हे तुम्हाला सांगण्यासाठीच हा व्हिडिओ आहे. एक प्रकारे ही त्यांना श्रद्धांजली आहे असं म्हणायला हरकत नाही. राहत इंदोरी यांच्या 4 ओळी ह्या त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यावर मला आठवल्या आणि मुद्दाम ते शोधून काढलं मी. कारण 2-3 दिवस माझ्या डोक्यात एक विषय घोळतो आहे आणि त्या विषयाला साजेशा ह्या ओळी आहेत. राहत इंदोरी म्हणतात, झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो, झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो, सरकार ने ऐलान किया है कि सच बोलो, घर में झूठ की मंडी लगी है, घर में झूठ की मंडी लगी है, दरवाजे पर लिखा है कि सच बोलो. माझ्या डोक्यात गेले 2-3 दिवस घोळणारा विषय, त्याचा सगळा आशय या 4 ओळीमध्ये मित्रांनो आलेला आहे. तो विषय असा आहे की गेल्या 10-15 दिवसात शरद पवार यांच्या 2 मुलाखती झाल्या. सामना या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये पहिल्यांदा कोणा बिगर शिवसेना नेत्याची इतकी प्रदीर्घ मुलाखत आली. त्या मुलाखतीमध्ये पवारांनी अनेक मुद्दे मांडलेले आहेत. तशीच मुलाखत ह्या गेल्या 2-3 दिवसात मुंबई मिरर या इंग्रजी दैनिकात आली. मकरंद गाडगीळ नावाच्या पत्रकाराने ही मुलाखत घेतलेली आहे. आणि या 2 मुलाखतींमध्ये एक गोष्ट सारखी होती आणि म्हणून ती माझ्या डोक्यात घोळत होती. मी त्याच्यावर वारंवार बोललेलो आहे आणि आज नाही, पवारांनी या मुलाखती देण्यापूर्वी मी त्या गोष्टी बोललेलो आहे. फरक इतकाच आहे की मी 5-5.5-6 वर्षापूर्वी ज्या गोष्टी सांगितलेल्या होत्या की पवार खोटं बोलत आहेत, ते मी बोललेलं सत्य पवारांनी आज या मुलाखतीतून कबूल केलेलं आहे आणि म्हणून मी त्याचा विषय बनवलेला आहे. तुम्हाला आठवत असेल, सामनाला दिलेल्या 3 भागातल्या मॅरेथॉन मुलाखतीमध्ये पवारांनी म्हटलं होतं की हे जे सरकार बनलं ते बनवताना भाजपला शिवसेनेपासून तोडायचं किंवा शिवसेनेला भाजपपासून तोडायचं हा माझा पहिल्यापासूनचा डाव होता. आता शिवसेनेच्या मुखपत्राला इतक्या ठामपणे तुम्हाला मी कसं तोंडघशी पाडलं हे सांगण्याची हिंमत फक्त पवार दाखवू शकतात.
आणि असलं काही ऐकून शिवसेनेचा नेता किंवा कार्यकारी संपादकच घेऊ शकतो. पण तोही विषय आपण बाजूला ठेवू. त्याचा उहापोह मी यापूर्वीच्या एका व्हिडिओमध्ये केलेला आहे. माझ्या दृष्टीने ही जी मुंबई मिररमध्ये आलेली मुलाखत आहे त्याच्यात या विषयाचा थोडाफार अधिकचा तपशील पवारांनी दिलेला आहे आणि त्यामुळे तो विषय नव्याने घ्यावा असं मला वाटलं. या मुलाखतीत, मुंबई मिररला दिलेल्या मुलाखतीत पवार म्हणतात की हे सरकार जे बनलं, 3 पक्षांचं सरकार, जे वैचारिक विरोधाभासावर उभं आहे असं सरकार, हे बनवण्याची योजना मी 5-6 वर्षापूर्वी केलेली होती आणि म्हणून त्या अर्थाने मला हे महत्त्वाचं वाटतं. अगदी तुम्हाला आठवत असेल तर मॅरेथॉन मुलाखतीत किंवा त्याच्याही आधी ज्या वेळेला महायुतीला बहुमत मिळालं ऑक्टोबर महिन्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर 2019मध्ये, त्यानंतर महायुतीत फूट पडली, मुख्यमंत्रीपद तुम्हाला की आम्हाला, आणि सरकार बहुमत मिळून बनत नव्हतं. त्यावेळेला लोकमत वाहिनीला काय ते न्यूज 18 लोकमत वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पवारांनी सांगितलं होतं की त्यावेळेला 5 वर्षापूर्वी आम्ही भाजपला सरकार बनवायला पाठिंबा दिला, ती आमची खेळी होती. शिवसेना आणि भाजप यांना एकमेकापासून तोडण्यासाठी केलेली ती खेळी होती. पण 5 वर्षापूर्वी पवारांनी ती खेळी होती असं सांगितलं नाही. तेव्हा पवारांनी सांगितलं होतं की महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत, म्हणून आम्ही आता अल्पमताचं सरकार बनवायला भाजपला पाठिंबा देतोय. पण हा पाठिंबा देण्यासाठी निकाल पण पूर्ण झालेले नव्हते. मतमोजणी सुरू होऊन 6-7 तास झालेले होते आणि अगदी स्पष्ट एक चित्र झालेलं होतं की भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून निवडून येणार. पण भाजपला बहुमत मिळेल की नाही याविषयी प्रश्नचिन्ह होतं आणि ते बहुमत पूर्ण करण्यासाठी पवार धावून गेले. त्यांनाही माहीत नव्हतं त्यांच्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळणार आहेत. पण त्या आधीच पवारांनी पाठिंबा देऊन टाकला, भाजपने मागितलेला पण नव्हता. पण ते निकालाचं जे चित्र स्पष्ट झालेलं नव्हतं आणि अस्पष्ट होतं, त्याच्यात एक गोष्ट स्पष्ट होती की 2 काँग्रेस मिळून कुठलीही कसरत केली तरी परत सरकार बनवू शकत नाहीत. पण त्याच वेळेला एक गोष्ट स्पष्ट होती की भाजपला जवळजवळ बहुमत मिळणार नाही, भाजपचं बहुमत हुकणार. हे स्पष्ट झालं असताना पवारांनी अकस्माती भूमिका घेतली आणि आता ते त्याला खेळी म्हणतात. अर्थात तेव्हाही ती खेळी आहे हे मी म्हटलेलं आहे. माझ्या ब्लॉगवर तुम्हाला लेख सापडतील. अगदी युती तुटली आणि आघाडी तुटली तेव्हाही मी म्हटलं होतं की हा सगळा डाव आहे. पण तेव्हा पवार ते सत्य बोलत नव्हते. झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो. क्या बात है राहत साहब, इंदौरी साहब, क्या सच कहा है आपने. झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो. कोण सत्य बोलतंय. आज पवार सामनाला सांगतात किंवा कुठच्या चॅनेलला सांगतात आणि मुंबई मिररला मुलाखतीत सांगतात की हा आमचा डाव होता. काय डाव होता नेमका. डाव काय होता की त्यावेळेला जर भाजपचं बहुमत हुकलं तर परत एकदा शिवसेनेची मदत सरकार बनवायला घेणं याखेरीज भाजपसमोर पर्याय नव्हता. त्या पर्यायाकडे भाजपने जाऊ नये आणि शिवसेना पुरती तोंडघशी पडावी, असहाय व्हावी. 25 वर्षाच्या मैत्रीमध्ये बिब्बा घालणं म्हणतात याला आणि त्याला पवार डाव म्हणतात. त्याला पवार डाव म्हणतात आत्ता. पण तेव्हा त्यांनी त्याला एक उदात्त मुलामा दिलेला होता की महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत. ज्यावेळेला भाजपला पाठिंबा घोषित केला तेव्हा पवारांनी डाव आहे असं म्हटलेलं नव्हतं. याचा अर्थ ते खरं बोलत नव्हते आणि खरं बोलत नव्हते म्हणजेच खोटं बोलत होते. महाराष्ट्राला मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत हे खोटं होतं.
झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो. कळतोय आशय? कवी हा का महान असतो याचं हे उत्तर आहे मित्रांनो, हे उत्तर आहे. आणि आज तोच आपला डाव होता आहे. 5 वर्षानंतर शरद पवार सत्य म्हणून सांगतात. अर्थात पवारांच्या बाबतीत ही जुनी गोष्ट आहे की ते नेहमी प्रासंगिक खोटं बोलत असतात आणि काही वर्ष उलटल्यानंतर आपण तेव्हा कसं खोटं बोललो हे सांगतात, किंवा तेव्हा तो बोललो तो डाव होता म्हणून सांगतात, पण बोलतात तेव्हा खोटं बोलतात. आज या क्षणी ज्यावेळेला पवार सामनाला मुलाखत देतात किंवा मुंबई मिररला मुलाखत देतात आणि ते जेव्हा आपला काही डाव आहे म्हणून सांगतात, तेव्हा आज तरी खरं बोलतात का, याचा विचार करणं भाग आहे मित्रांनो. याचा विचार करणं भाग आहे की आज तरी पवारसाहेब खरं बोलत आहेत का. आजही ते खोटं बोलतात असं मी म्हणेन, कारण मला नेहमी माहिती आहे की मी जे बोलतो ते पवार 4, 5, 3 वर्षानंतर कबूल करतात. फक्त ते त्याला मी खोटं बोललो असं म्हणत नाही, तर डाव म्हणतात. अगदी तुम्हाला माहिती आहे की 93 साली मुंबईत बॉम्बस्फोटाची मालिका झाली, तेव्हा तर पवारसाहेब धडधडीत दूरदर्शन येऊन खोटं बोलले होते आणि ते कोणाला, मलाही कळलेलं नव्हतं की मुंबईत 11 बॉम्बस्फोट झाले होते, पण पवारांनी दूरदर्शनवर येऊन 12 बॉम्बस्फोट झाले असा न झालेला मस्जिद बंदरचा 12वा बॉम्बस्फोट त्यांनी सांगितला होता. पण कोणालाही कळला नाही, मला सुद्धा कळला नव्हता. पण नंतरच्या काळात, म्हणजे मला वाटते 2007-8 कधीतरी NDTVच्या वॉक द टॉक नावाच्या कार्यक्रमात मुलाखत देताना शेखर गुप्ता यांना पवारांनी सांगितलं की मी तेव्हा खोटं बोललो होतो, 11 स्फोट झाले, पण मी 12वा स्फोट झाला असं खोटंच सांगून टाकलं होतं. ही पवारांची शैली आहे. ते आज खोटं बोलतात आणि नंतर काही वर्षांनी तेव्हा खोटं बोललो म्हणून कबूल करतात. तेव्हा आज ज्या त्या मुलाखती आपण बघतोय, त्या मुलाखतीत पवार जे बोलतात ते कितपत खरं आहे हे तपासून घेणं भाग आहे. आणि म्हणून मी ते तपासायला बसलेलो आहे. हा व्हिडिओ हा त्यासाठी आहे. आणि एक प्रकारे राहत इंदुरी यांनाही श्रद्धांजली आहे की त्यांनी जो राजकारण्यांचं व्यंग दाखवण्याचा प्रयत्न या काव्यातून केलेला आहे, त्याचं जितं जागतं उदाहरण मी तुमच्यासमोर मांडतोय. झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो. कशाला डाव करतात पवार, कसला डाव करतात पवार. आज ते म्हणतात की भाजपला रोखणं आवश्यक आहे, म्हणून आम्ही हे 3 पक्षांचं सरकार बनवलं. त्या मिररच्या मुलाखतीत ते सांगतात की अत्यंत विचारपूर्वक त्यावेळेला भाजपला पाठिंबा दिला होता, थॉटफुली, असं मिररच्या मुलाखतीत ते म्हणतात. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे की अडचणीचे प्रश्न विचारणाऱ्यांना पवार मुलाखत देत नाही. निळूभाऊ खाडीलकरांपासून ह्या मॅरेथॉन मुलाखतीची शैली मराठीमध्ये किंवा महाराष्ट्रात आली, त्याची सुरुवातच पवारांनी केली होती. पण पवारांना कधी कुठला पत्रकार, निदान महाराष्ट्रातले पत्रकार, अडचणीचा प्रश्न विचारत नाहीत. ते खरं बोलतात की खोटं बोलतात याची उलट तपासणी घेत नाहीत. त्यामुळे पवार आधी खोटं बोलतात आणि नंतर पुढल्या कुठच्या तरी मुलाखतीत तेव्हाचं खोटं आताचं डाव म्हणून सांगतात. साहजिकच आज जे पवार म्हणतात की तेव्हा मी विचारपूर्वक हे सगळं केलं होतं. आणि कुठपर्यंत विचार करायला वेळ किती मिळाला मित्रांनो. विचारपूर्वक, थॉटफुली, विचारपूर्वक याला वेळ किती लागतो. एखादी गोष्ट तुम्ही विचारपूर्वक करता आणि अनवधानाने करता, अकस्मात करता, याच्यात काही फरक आहे की नाही. विचारपूर्वक जी गोष्ट केली जाते त्याच्यासाठी त्या घटनेचा, त्या प्रसंगाचा, परिस्थितीचा विचार केला जातो आणि विचार करण्यात वेळ जातो. खूप वेळ लागतो विचार करायला. त्याचे बारकावे, परिणामांची कल्पना करावी लागते की याचे परिणाम, संभाव्य परिणाम काय होतील याचा विचार करावा लागतो. तेव्हा त्या निर्णयाला विचारपूर्वक म्हणतात.
पवार आज सांगतात की 2014च्या अखेरीला भाजपला अल्पमताचं सरकार बनवायला जो पाठिंबा दिला तो विचारपूर्वक दिला होता. पण जे निकाल स्पष्ट झालेले नाहीत, अचानक तुम्ही हे देता. 5-6 तास निकाल मोजणी चालू आहे, मोजणी संपलेली नाही मतांची, आकडे स्पष्ट झालेले नाहीत. त्यावेळेला विचार करायला वेळ किती मिळाला? 4 तास, 5 तास. 4-5 तासामध्ये हा माणूस, एवढा अनुभवी नेता, हा विचारपूर्वक एक निर्णय घेतो. शक्य आहे मित्रांनो? ज्याचे निकाल स्पष्ट झालेले नाहीत त्याच्यावर अकस्मात निर्णय घ्यायचा आणि तो आज सांगायचा की तो विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. नाही मित्रांनो, जरा थोडं त्या सगळ्या तत्कालीन प्रसंग आठवा. तो विचारपूर्वक घेतलेला निर्णय त्या 3-4 तासातला नव्हता, मतमोजणी सुरू झाल्यानंतरचा नव्हता, तो पार मतदान होण्यापूर्वीचा होता, किंबहुना उमेदवारी अर्ज भरले जाण्याच्या आधीपासूनचा होता. कित्येक दिवस आधी घेतलेला निर्णय होता. तो निर्णय निकालानंतर, निकाल अर्धवट असताना जाहीर केला. तेव्हा पवार विचारपूर्वक म्हणतात. त्या विचारपूर्वकची त्याचा काळाची मुदत किती आहे, किती दिवस त्याच्यात गेलेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. ते पवार सांगत नाहीत आणि मुलाखत घेणारे त्यांना विचारत नाहीत की विचारपूर्वक निर्णय घेतला तर त्याला किती दिवस लागले होते. तुम्हाला आठवत असेल 2014ची निवडणूक जेव्हा लागली होती विधानसभेची, तेव्हा शिवसेना आणि भाजप यांच्यात जागा वाटपावरून खडाजंगी उडालेली होती आणि उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात झाली आणि मुदत 2 दिवसात मुदत संपणार होती, 2 किंवा 3 दिवसात. तेव्हा एकनाथराव खडसे, भाजपचे ज्येष्ठ नेते, यांनी माध्यमांसमोर येऊन जागा वाटप होत नसल्यामुळे आणि आता वेळ उरला नसल्यामुळे आम्ही शिवसेनेशी युती तोडतोय आणि सगळ्या जागा लढवतोय अशी घोषणा केली होती. आठवतं तुम्हाला? आणि ही युती मोडली गेल्यानंतर अवघ्या 1.5-2 तासामध्ये काहीही कारण नसताना काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची आघाडीसुद्धा मोडण्यात आली, तोडण्यात आली होती. चौरंगी निवडणुकीची तयारी करण्यात आली. याला विचारपूर्वक निर्णय घेणं म्हणतात मित्रांनो. तुम्ही युती मोडा, आम्ही आघाडी मोडतो, हा विचारपूर्वक घेतलेला निर्णय होता. तेव्हा भाजपने जेव्हा युती मोडली तेव्हा भाजपशी संगनमत करूनच पवारांनी काँग्रेसशी केलेली आघाडी मोडली होती. याला विचारपूर्वक केलेला निर्णय म्हणतात. तो निकालानंतर पाठिंबा देणं हा विचारपूर्वक केलेला निर्णय नव्हता, अजिबात नाही. विचारपूर्वक आघाडी मोडण्यात आली. आणि तुम्हाला तो सगळा प्रसंग आठवून बघा, नसेल तर नेटवर, इंटरनेटवर बातम्या शोधा त्याच्या. भाजपने जागा वाटप होत नाही म्हणून युती मोडली आणि अवघ्या पुढच्या 1 तासामध्ये, 1.5 तासामध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी मोडल्याची घोषणा करण्यात आली. ती घोषणा झाली न झाली त्यानंतर तासाभरात राष्ट्रवादीचे विधानसभेतले नेते, गटनेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे राज्यपाल विद्यासागर यांना भेटायला गेले आणि त्यांनी आघाडीचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा पाठिंबा काढून घेत असल्याचं पत्र दिलं होतं. मित्रांनो, लक्षात ठेवा, 2009 साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांची निवडणूकपूर्व आघाडी होती आणि त्यातून जे सरकार बनलं होतं त्या सरकारमधला पाठिंबा तेव्हा काढून घेण्याचं काय कारण होतं? विचारपूर्वक केलेला निर्णय होता. तो विचारपूर्वक केलेला निर्णय होता की तुम्ही शिवसेनेला तोंडघशी पाडा, आम्ही काँग्रेसला तोंडघशी पाडतो आणि जी काय बदललेली परिस्थिती आहे तिचा फायदा भाजपला होऊ देत. हा पवारांनी घेतलेला विचारपूर्वक निर्णय होता. आज जेव्हा पवार सांगतात की भाजपला शिवसेनेपासून तोडून
भाजपची ताकद कमी करणं हा विचारपूर्वक केलेला निर्णय होता? बिलकुल नाही. नाही, विचारपूर्वक घेतलेला निर्णय असा होता की शिवसेना आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचं खच्चीकरण करायचं, त्याचा तात्पुरता फायदा भाजपला मिळू दे आणि भाजपा मोठा होऊ देत. भले एक हाती भाजपला बहुमत मिळालं तरी चालेल, पण शिवसेना आणि काँग्रेस हे दोन आपले प्रतिस्पर्धी खच्ची करायचे, हा पवारांनी विचारपूर्वक केलेला निर्णय होता. झूठों ने झूठों से कहा कि सच बोलो. राहत साहब सलाम सलाम. याला म्हणतात व्यंग, याला म्हणतात व्यंग मित्रांनो. आणि म्हणून आधीच्या निवडणुकीत मिळालेलं आघाडीला मत असतानाही काही दिवसासाठी राष्ट्रपती राजवट लावण्याचा डाव पवारांनी खेळला आणि अख्खा महाराष्ट्र भाजपला मुक्त करून दिला. घ्या एक हाती जिंका, तुम्हाला युतीची गरज नाही कारण आम्ही आघाडी मोडतोय. आणि आधी आघाडी मोडली गेली नाही, आधी युती मोडली गेली, लक्षात घ्या. त्यानंतर जर आघाडी एकत्रित लढली असती तर भाजपला तेव्हा मोठा पक्ष होता आलं नसतं. पण पवारांनी भाजपला दिलेला शब्द पाळला आणि इथे आघाडी मोडली. सेनेला खच्ची केलं, काँग्रेसला खच्ची केलं, भाजपला मोठं केलं. याला भाजपचं खच्चीकरण म्हणतात मित्रांनो. आता जेव्हा सांगतात की भाजपला भाजपला संपवल्याशिवाय मी म्हातारा होणार नाही, असं आत्ताच्या निवडणुकीच्या प्रचारात पवार बोलले होते. भाजपला संपवण्यासाठी आधी भाजपला मोठं करणं हा डाव असतो. कोणीही पत्रकार पवारांना हा प्रश्न विचारणार नाही, कुठलाही मुलाखतकार पवारांना हा प्रश्न विचारणार नाही. प्रश्नानंतर उपप्रश्न निर्माण होतात, उत्तरामध्ये अनेक प्रश्न सामावलेले असतात, त्याला मुलाखत म्हणतात. सामनाने विचारला त्यांना हा उपप्रश्न की आज जेव्हा तुम्ही म्हणता तेव्हा तुम्ही भाजपला पाठिंबा निवडणुकीपूर्वी का दिला होता, आघाडी का मोडली होती, हा सामनाने प्रश्न विचारला नाही, मुंबई मिररने विचारला नाही. कारण पवारांना अडचणीचे प्रश्न विचारायचे नाहीत. याला महाराष्ट्रात पत्रकारिता म्हणतात, याला पत्रकारिता म्हणतात. आणि त्यामुळे एकूण गणित असं दिसतं की बोलायचं भाजपचं खच्चीकरण, पण भाजपला अधिकाधिक वाव निर्माण करून देण्याचं काम खुद्द पवारांनी केलेलं आहे. त्यासाठी आघाडी पण मोडून दिली. जर त्यावेळेला खरोखरच भाजपला बाहेर ठेवायचं होतं तरी तेव्हाचे निकालसुद्धा भाजपला सत्तेबाहेर बसवायला पुरेसे होते. आज जे पवार म्हणतात की भाजपला सत्तेबाहेर बसवण्यासाठी आणि या तीन पक्षांची आघाडी करण्यासाठी हा आधीपासून केलेला प्लॅन होता 5-6 वर्ष. वाह, क्या बात है. मग तेव्हा त्या निकालानंतर 2014च्या सुद्धा भाजपला सत्तेच्या बाहेर बसवणं शक्य होतं. कारण आज ज्या तीन पक्षांच्या आमदारांची बेरीज दाखवली जाते बहुमत म्हणून, ती बेरीज तेव्हासुद्धा शक्य होती. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना मिळून आमदारांची संख्या 146 होती. बहुमताचा आकडा 145 असतो. त्यामुळे भाजपला सत्तेबाहेर बसवायचं होतं, त्याच्यासाठी 5 वर्ष घालवायचं काहीही कारण नव्हतं. भाजपला अल्पमतात असताना पाठिंबा देण्याची गरज नव्हती, निकाल पूर्ण होण्याच्या आधी पाठिंबा देण्याची गरज नव्हती. तुम्ही थेट शिवसेनेची बोलणी करू शकत होता. नाहीतरी तुमच्या इतका, तुम्हाला इतका समजून घेणारा दुसरा कार्यकारी संपादक कोणी नव्हता. संजय राऊत यांच्याशी तेव्हाही पवार बोलणी करू शकत होते. आणि 146 आमदारांची बेरीज करून शेका पक्ष, इतर कोण अपक्ष असे गोळा करून 150च्या पुढे आमदारांचा आकडा नेणं तेव्हाही शक्य होतं. कारण भाजपकडे फक्त 123 आमदार होते, 123 आमदार होते.
उरलेल्या सगळ्यांची गोळाबेरीज करून आरामात 150च्या पुढे आकडा जाऊ शकत होता आणि नसता तरी आज जे सत्तेत बसलेत त्या तिघांचा आकडा 146 होता. तेव्हा या 3 पक्षांचं सरकार बनवणं हा 6 वर्षापूर्वीचा प्लॅन असूच शकत नाही. असता तर तेव्हाही पवार सरकार बनवू शकले असते, पण त्यांनी पहिल्यांदा निकाल पूर्ण आकडे पूर्ण येण्याच्या आधी भाजपला पाठिंबा देऊन टाकला आणि त्यानंतर आकडे पूर्ण झाले तरीही ही बेरीज मांडली नाही. याचं कारण पवारांनी जो विचारपूर्वक डाव केला होता किंवा प्लॅन केला होता त्याच्यात काँग्रेस आणि शिवसेनेचं खच्चीकरण होतं, भाजपाचं खच्चीकरण नव्हतं. झूठो ने झूठो से कहा कि सच बोलो, ही कविता समजलेला हा शेर शायरी काय असेल ती समजलेला कोणीतरी पत्रकार महाराष्ट्रात आहे मित्रांनो, की कोणी ऐकलेली नाही? राहत इंदोरींची ही कविता 4 ओळी. तेव्हाही शक्य होतं पण केलं नाही. याचं कारण भाजपला मोठं करायचं होतं आणि काँग्रेस आणि शिवसेनेला तोंडगशी पाडायचं होतं. याला पवार डाव म्हणतात. आणि जेव्हा पवार डाव खेळतात तेव्हा एक लक्षात ठेवा, पवार अतिशय उदात्त काही बोलायला लागले, काहीतरी प्रचंड जनहिताचं बोलायला लागले की सावध व्हा, त्यामागे काहीतरी डाव असतो. महाराष्ट्राला मध्यवर्ती निवडणुका मध्यावधी निवडणुका परवडणार नाहीत असं ज्या वेळेला पवार बोलले तेव्हाच मला शंका आली होती आणि म्हणून मी हे लिहून ठेवलं आहे. माझ्या ब्लॉगवर तुम्हाला आजसुद्धा त्या काळातले लेख सापडतील जे पवार आज कबूल करतात. आणखीन काही वर्षांनी पवार म्हणतील की त्या सगळ्यांना मुलाखती देऊन त्यांना मूर्ख बनवायचं होतं, हा माझा डाव होता. कारण पवार कायम डाव खेळत आले. माझा त्यांना एक छोटासा प्रश्न आहे पवारांना, मी त्याच्यावर एक स्वतंत्र व्हिडिओ बनवणार आहे याच संदर्भाने, की ठीक आहे काँग्रेसचं खच्चीकरण केलं तर मला त्याचं दुःख नाही, शिवसेनेचं खच्चीकरण केलं मला त्याचं दुःख नाही. राजकारणामध्ये एकमेकावर कुरघोडी करणं यालाच राजकारण म्हणतात. लबाडी करणं, डावपेच करणं, विश्वासघात करणं, प्रसंगी निर्दय निष्ठुर वागणं हे सुद्धा राजकारण असतं. पण त्यात निदान स्वार्थ असावा लागतो. तो त्या नेत्याचा, व्यक्तीचा किंवा त्याच्या पक्ष संघटनेचा स्वार्थ असावा लागतो. आणि त्यासाठी खोटं बोललं तरीही मी माफ करतो. पण पवारांना मी माफ करत नाही एवढ्यासाठी की हे सगळं करून पवारांना नेमका काय फायदा झाला त्याची एक प्रदीर्घ मुलाखत देऊन त्याचं जरा स्पष्टीकरण करा की आयुष्यभर जे डाव खेळलात त्यातून तुमचे जे पक्ष होते, तुमच्या ज्या संघटना होत्या किंवा अगदी व्यक्तिगत तुमची राजकीय कारकीर्द याच्यात नेमका कुठला लाभ मिळाला त्याचं एक पूर्ण यादी बनवा, त्याचं एक कोष्टक बनवा आणि ते जरा मराठी जनतेला, मराठी पत्रकारांना समजावा की तुम्ही आयुष्यभर जे डाव खेळलात त्यातून तुमच्या कारकिर्दीला नेमका कुठला लाभ मिळाला, तुमच्या पक्षाला, तुमच्या संघटनेला नेमका कुठला लाभ मिळाला. एवढं स्वतःशी तरी सत्य बोला. एक दिवस अशी मुलाखत घ्या, आरशासमोर बसा आणि स्वतःची स्वतः मुलाखत घ्या आणि त्यात तरी खरं बोला. नाहीतर राहत इंदोरी यांच्या ह्या 4 ओळी ज्या आहेत त्याचं तुम्ही पवारसाहेब मूर्तिमंत रूप आहात. झूठो ने झूठो से कहा कि सच बोलो, घर में झूठ की मंडी लगी है, दरवाजे पे लिखा है कि सच बोलो. मित्रांनो, आज तरी या महान उर्दू कवी शायर जे आहेत त्यांनी मला एक आशय त्यांच्या 4 ओळीतून सांगितला, तो तुमच्यासमोर अधिक उहापोह करून मांडण्यासाठीच हा व्हिडिओ केला. इथेच थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर मित्र परिचितांना फॉरवर्ड करा.